मित्रांनो, प्राध्यापक श्री देवरे SB. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी कला शाखेतील मराठी विषयाचे जे 5वं प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे परिमळ. परिमळ हे जे प्रकरण आहे तर हे एक अहिराणी कवयित्री म्हणून जे प्रसिद्ध कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी यांच्या बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहावरती आधारित प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेलं हा पाठ आहे. विद्यार्थी मित्रांनो, के. अत्रे किंवा प्रल्हाद केशव अत्रे हा एक नामवंत लेखक, कवी आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध आहे. विनोदकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. चित्रपट कथालेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि एक प्रसिद्ध वक्ता म्हणून सुद्धा व शिक्षण तज्ज्ञ म्हणून सुद्धा तो परिचित आहे. त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रात त्यांनी मानदंड निर्माण केलेला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या नावाने सुद्धा ओळखलं जातं किंवा या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. त्यांची काव्यलेखन केलेले आहे. त्यांनी झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनापार कविता संग्रह हा खूप प्रसिद्ध झालेला आहे. तसेच साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी इत्यादी त्यांनी लिहिलेले लोकप्रिय नाटके सुद्धा आहेत. अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले इत्यादी कथासंग्रह, कऱ्हेची पाणी हे आत्मचरित्रसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. तसेच साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर आधारित त्यांनी एक मराठी चित्रपट काढलेला होता, श्यामची आई. या चित्रपटाला सुद्धा त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्ण कमळ मिळालेला आहे किंवा गौरविण्यात आलेला आहे. तसेच 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते. प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेला प्रस्तावना होय. या प्रस्तावनेत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्य प्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दात करून दिली आहे. ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ही ग्रामीण जीवन, कृषीजन्य यांच्याशी निगडीत संस्कृतीचे बहिणाबाईच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीचे शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते. माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधी जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बहिणाबाई चौधरी ह्या एक ग्रामीण भागातील कृषी जीवनावर आधारित किंवा खेड्यापाड्यात राहणाऱ्या एक कवयित्री होत्या आणि त्यांनी ग्रामीण जीवनावरती अहिराणी भाषेमध्ये किंवा बोलीभाषामध्ये त्यांनी किंवा खानदेशी भाषामध्ये अनेक प्रकारचे कविता लिहिलेल्या आहेत. याच कवितेचा परिचय के. अत्रे किंवा केशव कुमार यांनी परिमळ या पाठातून करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रत्यक्ष आपण पाठाला सुरुवात करून घेऊ. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयाचा शोध क्वचित लागतात. 16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा लक्ष्मीबाई सारखा बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौजी आहे की जुन्या चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारं रचलेलं आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या शेतामध्ये जसा एखादा मोहरांचा हंडा म्हणजे मोहर म्हणजे काय, सोने, मोहरांचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा जसा अचानक सापडला तसा बहिणाबाईंच्या काव्यांचा शोधसुद्धा महाराष्ट्रात गेल्या दिवाळीला अचानकपणे सापडलेला होता. म्हणजे 1898 ते 1969 कालखंडामध्ये हा झालेला आहे. म्हणजे त्या पिरियडमध्ये त्यांना अचानकपणे सापडलेला होता आणि महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचित लागतात आणि शास्त्राप्रमाणे जर विचार केला तर वाङ्मयाचा शोध हा क्वचित लागतो किंवा अतिशय कमी प्रमाणात लागत असतो.
16 वर्षापूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला होता आणि बहिणाबाईंच्या कविता किंवा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागण्याच्या 16 वर्ष आधी असाच एक अचानकपणे मौल्यवान शोध लागला होता आणि तो शोध होता लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की बहिणाबाई चौधरींच्या काव्यसंग्रहाच्या आधी कोणत्या लेखिके कोणत्या कवयित्रीचा काव्यसंग्रह किंवा सापडला होता, तर लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली होती. तेव्हा लक्ष्मीबाई सारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आणि लक्ष्मीबाईंची जशी काव्यरचना होती, जशी स्मृतिचित्रे होती, तशीच जबर भाषाशैलीसुद्धा बहिणाबाईंची आहे, तशीच जिव्हाळासुद्धा बहिणाबाईंचा आहे. त्यांच्या शब्दातून सुद्धा प्रतिभा नुसती झिरपते आहे. सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि मौज ही आहे. आणि विचार जर केला तर सरस आणि सोज्वळ म्हणजे अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहिलेली मराठी काव्ये ही मराठी भाषेमध्ये खूप कमी आहेत आणि ती ऐकायला, ती शिकायला आणि ती शिकवायला सुद्धा मौज आहे. अशी ही जुन्यातली परंतु चमकेल आणि नव्या झळकेल अशी आहे. म्हणजे जी जुन्याची आहे पण ती नव्यामध्ये सुद्धा चमकेल, नव्यामध्ये सुद्धा झळकेल अशी त्यांची कविता संग्रह आहेत. एक निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारं रचलेलं हा तर तोंडात बोट घालायला लावील असा चमत्कार आहे. आणि विशेषच चमत्काराचा जर विचार केला तर बहिणाबाई हे पूर्ण अशिक्षित निरक्षर म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं वाचन करता येत नव्हतं, कुठल्याही प्रकारचं लिखाण करता येत नव्हतं आणि विचार जर केला तर ते एक स्त्री होते आणि तेही अशिक्षित शेतकरी होते. आणि अशा अशिक्षित शेतकरीने जर अशा पद्धतीने काव्यरचना केलेली असेल, अशा कलात्मक पद्धतीने तिने काव्यरचना केलेली असेल तर हा तर एक तोंडात बोट घालण्यासारखाच चमत्कार असावा असं प्रख्यात्रेंना वाटतं. पुढे सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री आणि बघा सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या मातोश्री वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षाची मैत्री आहे, पण त्यांच्या माझ घरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहीत नव्हती. त्यांना स्वतःलाच त्यांची जाणीव असेल, पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना वाटले की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात कौतुक करील की नाही कोणास ठाऊक, म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते. मागल्या दिवाळी आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आली. एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेले आपल्या आईची एक कविता बीत त्यांनी मला वाचून दाखवली. बघा, बहिणाबाई चौधरी यांचा जो मुलगा आहे सोपानदेव चौधरी हा सुद्धा एक सुप्रसिद्ध कवी आहे. आणि तो कवी आहे म्हणजे त्याला एक वारसा मिळालेला आहे, कारण की आई ही एक अहिराणी किंवा वऱ्हाडी भाषेतील एक कवयित्री होती आणि तो वारसा घेऊनच सोपानदेव सुद्धा हे सुप्रसिद्ध कवी झाले. आणि सोपानदेव आणि प्रख्यात्रे म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे किंवा केशवकुमार हे यांची साधारणपणे एक चांगली मैत्री होती. आणि जर त्यांनी विचार केला, कोणी प्रल्हाद केशव यात्री यांनी विचार केला की वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या होत्या. कोण? बहिणाबाई चौधरी मरण पावल्या होत्या. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षाची मैत्री होती. म्हणजे सोपानदेवाची आणि प्रख्यात्रे किंवा केशवकुमार यांची 20-22 वर्षाची मैत्री होती, पण त्यांच्या राहत्या घरात सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहिती नव्हती. आणि ते काय सांगतात, जे सोपानदेव राहत होते ते त्यांच्या राहत्या घरात ही सोन्याची खाण दडलेली असेल असं मला कल्पनासुद्धा नव्हती असं प्रख्यात्रे यांना वाटतं. सोन्याची खाण हा शब्द त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यसंग्रहाला किंवा कविता संग्रहाला वापरलेला आहे. आणि अशी सोन्याची खाण दडलेली असेल याची मला माहितीही नव्हती. मात्र ते काय सांगतात की सोपानदेव यांना ह्या गोष्टीची जाणीव होती, त्यांना त्या गोष्टी माहिती होत्या, परंतु सोपानदेवसुद्धा हा लाजाळू मुलूक होता, म्हणजे अतिशय लाजाळू स्वभावाचा होता. आणि त्याला वाटत होतं की आपल्या आईने ह्या खानदेशी भाषेमध्ये किंवा बोली भाषेमध्ये किंवा वऱ्हाडी भाषेमध्ये ह्या ज्या कविता लिहिलेल्या आहेत
हा कविता संग्रह लिहिलेला आहे. हा कविता संग्रह आजच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कोणी कौतुक करणार नाही याचं. त्याच्यामुळे त्यांना सोपानदेवांना माहिती होतं की आपल्या आईने खूप कविता लिहिलेल्या आहेत, चांगल्या कविता आहेत, पण एक लाजाळू प्रवृत्तीमुळे आणि ह्या अहिराणी भाषेला, ह्या बोली भाषेला, ह्या वऱ्हाडी भाषेला, या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये किंवा या सुशिक्षित महाराष्ट्रामध्ये याला कोणीच कौतुक करणार नाही. उलट याचे याला कोणीही नाव ठेवेल की ह्या कुठल्या भाषामध्ये लिहिलेल्या आहेत. यामुळे त्याने हा आपल्या आईचा जो कविता संग्रह होता, आपल्या आईच्या ज्या कविता होता, ह्या कविता कधी कोणाला सांगितल्या नाही. परंतु केशवकुमार सांगतात की मागच्या दिवाळीच्या आधी एक दिवस असंच सोपानदेव हे केशवकुमारांच्या घरी गेले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून, म्हणजे एक छोटीशी कवितेची ती उघडून त्यात उरलेली आपल्या आईची एक कविता भेट त्यांनी मला गाऊन दाखवली किंवा मला वाचून दाखवली आणि एक कविता त्यांना वाचवून दाखवली. तर त्या कवितेचे ओळी होते की एहेरीत दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठं हाकल तो एक, जीव पोसतो कितीक. बघा किती सुंदर आहे. एहेरीत दोन मोठा, दोन्ही मधी पाणी एक, मोठं हाकतो एक, जीव पोसतो कितीक. म्हणजे जी विहीर होती पूर्वी, बघा जेव्हा सिंचन पद्धतीला जेव्हा आपण म्हणतो की मोटर नव्हती किंवा उपसा सिंचन पद्धतीला बोरवेल नव्हती, पाणी मोटर नव्हती, तर त्यावेळेस मोठा हा एक प्रकार असायचा. मोठा म्हणजे एक रबरचे एक साचा असायचा आणि त्याच्या याला बैल किंवा माणसाने ते ओढायचे आणि ते पाणी पूर्ण शेतीला जायचं. तर ते सांगतात की विहिरीत दोन मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक. विहिरीला जरी दोन मोठा असतील पण त्या दोन्ही मोठामध्ये पाणी हे एकच राहायचं आणि मोठं हाकलतो एक आणि मोठ हाकलणारा सुद्धा एकच होता. पण त्या मोठ हाकलण्यावरती जीव पोचतो किती लोकांचा जीव त्या मोठावरती होता. म्हणजे त्या मोठातून जे पाणी यायचं ते पाणी शेतीला जायचं आणि त्या शेतीतून जे उत्पन्न यायचं, जे पीक यायचं, त्या पिकातून त्यांना अनेक लोकांचे जीव पोचले जात होते. त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातून कसकन ओढून घेतली आणि पुढे केशवकुमार काय म्हणतो की त्यांनी ही कविता वाचली, सोपानदेवांनी ही कविता वाचली आणि ती वही मी त्यांच्या हातातून लगेच त्याच्या हातातून घेऊन घेतली, ओढून घेतली आणि सारख्या साऱ्या कविता भरभर चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो, अहो हे 52 कशी सोन्या आहे, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणे हा गुन्हा आहे. त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले आणि ते सोपानदेवांनी वाचलं आणि सोपानदेवांनी वाचताच क्षणी सोपानदेवांनी ते केशवकुमारांनी वाचलं आणि केशवकुमारांनी पटपट सगळ्या कविता चाळून बघितल्या आणि त्यांनी लगेच सोपानदेवाला सांगितलं की हे 52 कशी सोनं आहे, म्हणजे हे एक नंबरी सोनं आहे आणि असं हे सोनं महाराष्ट्रापासून आपल्याला लपवून ठेवता येणार नाही आणि असं लपवून ठेवणं हा एक गुन्हा आहे आणि त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचं आहे असं केशवकुमार यांनी ठरवलं होतं. प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचं देणे आहे, ते त्याच्याबरोबर यावे लागेल. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले आहे. कोकिळ पक्षाने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधच देते. बघा किती सुंदर भाषाशैलीमध्ये केशवकुमारांनी सुद्धा रचना केलेली आहे की प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचं देण असते आणि कवीला लाभलेलं हे निसर्गाचं देणच असतं प्रतिभा. तर ते सांगतात की त्याचबरोबर यत्नाच्या किंवा विद्येच्या त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणजे प्रयत्नाचा त्याच्याशी काही संबंध नसतो, हे त्याला लाभलेलंच असतं. जसं की एखादा कोकिळाने जर आपलं तोंड उघडलं तर ते आपोआप गायन सुरू होत असतं आणि संगीत वाहू लागतं. तसेच प्राजक्ताची जर कळी उमलली तर ती आपोआप सुगंध देते, तिला सांगावं लागत नाही की तू सुगंध सोड असं. म्हणजे कविता ह्या बहिणाबाईंच्या कवितासुद्धा ह्या अशाच होत्यात की त्या जर एकदा प्रसिद्ध झाल्या तर त्या आपोआप सुगंध देतील. आणि निश्वास टाकू लागलो आणि ते सांगतात की आम्ही निश्वास टाकू लागलो. तसेच जातीच्या व
तसेच जातीच्या कवीचे आहे त्याचे हृदय ताल धरून बसलेले असते, त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचत येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्यात दिसते आणि जीवनातले संगीत त्याला ऐकू येते. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसं काव्य एकसारख्या त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. आणि केशव कुमार काय सांगतो की आम्ही निश्वास टाकून दिला आणि जसं जातीच्या कवीचे आहे, जसे त्यांच्या हृदयात ताल धरून बसलेले असते, जसं एखादा कवी हा जातीने कवी असतो आणि त्यांच्या हृदयात जसं ताल धरून असतं, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ते कविता सहज, कुठलीही वाक्यरचना असेल तर त्याची कवीच्या स्वरूपात सहज ताल लावून टाकतात. त्यामुळे त्यांच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. बघा, एखादा कवी असेल तर त्यांच्या तोंडावरती जोही शब्द येतो तो नाचतच येतो, तो काव्यमय पद्धतीनेच येतो मुळीच नाचत येतो. सृष्टीला सौंदर्य तेवढे त्याच्या डोळ्याला दिसते आणि सृष्टीमध्ये जेवढं सौंदर्य असतं तेवढं सौंदर्य त्या कवीला त्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतं. जीवनातले संगीत त्याला ऐकू येते आणि जीवनातलं जेही संगीत असेल ते सगळं संगीत त्याला ऐकू येतं. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून उसळ्या घेत असते. आणि जसं डोंगराच्या एखाद्या किनाऱ्यामधून एखादं झरा कसा उसंबळत येतो, तसं ते एखाद्या जातीने जो कवी असेल, मनाने जो कवी असेल, तनाने जो कवी असेल, त्याच्या मनात सुद्धा हे असे काव्य हे उसळत येत असतं. आणि असे मानल्याखेरीज जगातील अमर काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही. आणि असं जर आपण मानलं नाही, असं जर आपण विचार केला नाही, तर जगातलं हे काव्य कधीच लोकांच्या डोळ्यासमोर येणार नाहीत.